म्हणजे तुम्हाला किडा मुंग्या वाटलं का? हा, निघा लवकर, चला निघा, निघा लवकर. सकुताई, अहो तुम्ही कशाला रडताय? आणि तुम्ही घोर घेऊ नका. अहो इटुराय आहे ना, तुम्ही बिनगोर राहा. आणि हे बघा, तुमचं कोणी बी काय बी वाईट करणार नाही. हो चला, माझ्या घराला चला, अंघोळ करून घ्या. हवा अवतार बघा कसा झालाय. नाही नको, माझ्या घरी जाते. अहो त्यासने मी सांगतो ना. आणि हे बघा, तुम्हाला काय बी लागलं ना तर माझ्या घरला या. हा बाबाजी, बाबाजी, बाबाजी नमस्कार करते. हा कंच्या गावच्या म्हणायचं तुम्ही? अहो तुम्ही माझ्या मावशीचे गुरु, म्हणजे मला सुद्धा गुरु समानच नाही का? माझी मावशी म्हणजे रमा मावशी, मनोरमा मावशी. असं असं म्हणजे तुम्ही मनोरमा बाईंची भाची आहे? जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. कुठं आलाय तुम्ही? ठाव आहे ना तुम्हास? यो जिंगरोबाचा मठ आहे, नागोजीचा मठ आहे. या मुठीत आहे संहाराची शक्ती, वैभवाची युक्ती. अशी बसल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर जो बसल त्याच्यासाठी नागोजी बनायला आपत्ती. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. हो बाबाजी, पण मी इथे आली आहे कारण माझ्या मावशीची सून आहे ना सखू, आग लावून पळाली. अशी धगधगली चिता होती. बाबाजीनी मंत्रविद्येने पाऊस पडून आग विझवली. आम्ही समजा तिथेच होतो. तुम्ही बैरू ना? वाक्य पूर्ण तरी करू दे मला. अहो मनोरमा माझी मावशी, पण तिची सून आहे ना सखू, ती माझी भाची. नाही म्हणजे अग्निशुद्धीच्या वेळेला काय काय झालं ते सगळं माहितीये मला. म्हणजे सखूनीच सांगितलं ना मला सगळं. सखूनी सांगितलं तुम्हाला? काय कुठे सांगितलं? केव्हा सांगितलं? हाय कुठं ती सखू? हो हो बाबाजी, तेच तर सांगतेय मी. अहो फार गर्व झालाय हा तिला. म्हणत होती दुर्योधन दुःशासनासारखे ते बाबाजी आणि भैरू काका माझ्या भोवती होते. त्यांना म्हणे मी आसमान दाखवलं, म्हणजे केवळ विठुराया होता